फटाकड्याच्या आवाजाने आमची ब्लॅकू झोपायचं नावच घ्यायला. इतके घाबरली आहे त्या फटाकड्याच्या आवाजाला. सारखी दाराकडे बघते की दारातून कोणचा फटाकडा आत तर नाही येणार. खूप घाबरली. ब्लॅकूला एक राहायला लपायला एक जागा भेटली, पण बाकीच्या कुत्र्यांचं काय. अक्षरशः ती झोपली नाही. 2 दिवस झाले अशीच बसून राहते, बसून डुलकी घेते. फार वाईट वाटतं अमुक्या जनावरांचं. ती आता झोपली, बसून झोपली. इतकी झोप आहे तिला. ती खाली डोकं टेकून झोपायला भीती वाटते तिला. सारखे डोळे उघडते, बघते मला सोडून तर नाही गेलं कोणी. ती झोपली, बसून झोपते. किती अवस्था बेकार. फटाकड्यांमुळं तिला झोपायला पण भीती वाटते, डोकं खाली टेकून. वाजला फटाकडा की बघते, भीती भरली बिचारीला. टिकल्या जरी वाजल्या तरी ती बाहेर बघते दारातून. घरात टायसन तिच्या जोडीने बसतो. तू घाबरू नको, मी आहे. हा आमचा टायसन तिच्या सोबतच असतो. टायसन तिच्या समोर तिला बघत झोपतो, फक्त बाहेरच तिच्यावर चिडतो. ब्लॅको, ए काळे, काय झालं तुला? फटाकड्याची भीती वाटते? झोप आली? झोप ना, झोप झोप झोप. जायचंय का बाहेर? टायसन घरात नाही ओरडत रे तू तिच्यावर, बाहेर गेल्यावर खूप ओरडतो. का असं करतो टायसन? बाहेर गेल्यावर का तिच्यावर ओरडतो? घरात तिला बघत बसतो एकटक. हा टायसन घरात तिला बघत झोपतो. हा टायसन. टायसन आणि ही ब्लॅकू बाहेरच तिच्यावर नुसतं खाऊ का गिळू करतो तिला. आणि हे टायसनची मम्मी.